देवाचे, या देवाचं नाव घे, गोड नाम विठोबाचे. तुकोबाराय म्हणाले, सोपं आहे हो, सोपं आहे, परंतु आमच्या मुखामध्ये ते येत नाही. येतं का? बाकी आमच्या तोंडामध्ये बाकी सगळ्या गोष्टी येतात. याचं नको त्याचं धुणं धुवायला आपल्याला आपलं तोंड तयार असतं, नको त्या गप्पा मारायला आमचं तोंड तयार असतं, पण या तोंडानं देवाचं नाव घ्यायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. तिळ तिळ साचा पुण्य जोडे, तव हे बहुत सुकृता ती जोडे, तव वाचे सी आतुडे नाम तुझे. तिळा तिळानं पुण्य प्राप्त करावं लागतं, तेव्हा कुठेतरी तोंडामध्ये देवाचं नाव येतं. आणि काय होतं देवाचं नाव गायल्यानंतर? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा हे देव. शुद्ध चित्तानं देवाचं गुणगान करावं. किती शुद्ध असावं, किती शुद्ध असावं. विठ्ठला विठ्ठला कंठ आळविता फुटला, विठ्ठला. असं कंठ फुटेपर्यंत, कंठ फुटेपर्यंत बघा आमचे वारकरी गातात ना. वारीच्या वाटेनं गेल्यानंतर एवढ्या उंच आवाजामध्ये एवढा पकवास टाळ आणि असं काही सुंदर चाललेलं असतं. परिणाम काय होतं? अहो, वारीमध्ये सगळ्या माणसांना माऊलींचं दर्शन होतं. कुठे माऊली? चालणारा माऊली, बोलणारा माऊली, गाणारा माऊली, चहा पिणारा माऊली, चहा देणारा माऊली, अहो रस्त्यामध्ये आडवा जाणारा सुद्धा माऊली. एखादा ट्रक आला अंगावरती तरी ओ माऊली माऊली माऊली. सगळं काय होतं? सगळं माऊलीमय होतं. काय काय भाऊ, विचार करा. आज आमच्या पाया पडावं असं पोराने सुद्धा आपल्या पाया पडावं वाटलं तर पोरग पाया पडत नाही. घरी बापाच्या सुद्धा पोरग पाया पडत नाही. आज अशी अवस्था आहे. पण वारीच्या वाटेने पहा, पाया पडे जन एकमेका. अरे माणसं माणसांच्या पाया पडतील याच्यात नवल नाही, माणूस माणसाच्या पाया पडेल याच्यात नवल नाही. वारीला जर एखादा बैल गेला, असा बैल काही वारीला जात नाही म्हणजे वारीला जात नाही तो बैल असतो असा भाग नाही, पण बैल वारीला जात नाही. पण एखादा बैल जर पूर्व पुण्याईनं, त्याच्या पूर्व सुकृतानं जर वारीला गेला आणि ज्ञानोबारायांची, माझ्या तुकोबारायांची, माझ्या सोपान काकांची जर पालखी त्याच्या खांद्यावर आली तर लोक त्या बैलाच्या सुद्धा पाया पडतात. पाया बैलाच्या पडतील याच्यात नवल नाही. तो बैल ज्या मातीतून गेला, ज्या रस्त्यानं गेला, त्या बैलाच्या पायाखालची माती घेतात आणि ती माती कपाळाला लावतात. एवढं सामर्थ्य या वारीमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल एवढं सामर्थ्य आहे. आणि म्हणून गात जागा, गात भगवंताचं नामस्मरण करत 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 जर आम्ही गेलो तर देव उभा मागे पुढे उगवी कोडे, संकट सतत तो आमच्या बरोबर राहतो. फक्त एक करावं, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. किती शुद्ध असावं, किती शुद्ध असावं. दररोज पूजा करताना पुजारी काकांची पूजा पाहायची आणि पहिलीच्या वर्गामध्ये नुकतंच शाळेत गेलेलं पोरग दररोज पाहायचं आणि ते म्हणायचं, हे असे मला मंत्र कधी म्हणता येतील, असे मला श्लोक कधी म्हणता येतील, असे स्तोत्र मला कधी म्हणता येतील. विचार करायचं, पण म्हणता तर येत नव्हते. एक दिवस देवाच्या समोर उभा राहिला, हात जोडले आणि त्याने डोळे बंद करून सुरू केलं. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि पोरग म्हणत होतं, क गा की गुगु के कम खा, ख खा की गुगु के कम खा, ग गा की गुगु के कम खा, घ गा की गुगु के कम खा, च चा ची ची चू चू चे चम छ छा, छ छा छी छी छू छू छे छे चम छा. शेजारी पुजारी ते विचार करत होते, काय म्हणतोय हा, कुठले मंत्र म्हणतोय. आणि त्याने कान देऊन ऐकलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ते पोरग म्हणत होतं, क का की कू कू के कै को कौ कम कहा, ख खा खी खी खू खू खे खै खो खौ खम कहा. आता म्हणजे ही सगळी बाराखडीच तो म्हणत होता. आता बाराखडी म्हणताना एवढा भावमग्न झालेला तो पोरगा, पण ते ब्राह्मण काकांनी त्याला हलवलं. अरे असले कुठं मंत्र असतात का रे, हे काय मंत्र का बाराखडी म्हणायला लागलास तू. त्यानं हात जोडले आणि डोळ्यातून पाणी आहे, अश्रू हात आहेत आणि ते पोरग छोटंसं बाळ, पहिलीचं बाळ आहे आणि ते म्हणतं, काका मला मंत्र येत नाहीत, मला स्तोत्र येत नाही, मला कुठलेच श्लोक येत नाही, पण
पण आमच्या गुरुजींनी सांगितलं की या जगातलं एकही अक्षर बाराखडीच्या बाहेरचं नाही. आणि जसं गुरुजींनी सांगितलं तशी पहिली बाराखडी पाठ केली आणि देवाला म्हटलं, देवा 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 सगळं ताट तुझ्या पुढे भरलेलं आहे, तुला जे योग्य वाटेल ते घे. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, सगळं देवाला प्राप्त होईल, फक्त काय पाहिजे, भाव पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणाले, आनंदानं भावनायुक्त अंतःकरणानं जर त्याचं गुणगान गायलं काय होईल हो, देव भेटेल. देव भेटेलच, निस्ता देव भेटेल का? अहो सगळ्या जगामध्ये कंठी धरिला कृष्णवाणी अवघा जनी प्रकाश. आज विचार करा ना काय होतं हो. आज दररोज कीर्तनकार आम्ही मंडळी महाराष्ट्रभर फिरत असतो आणि मी अभिमानानं सांगतो, जेवढा मान या महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारांना आहे ना, तेवढा मान जगात दुसऱ्या कोणाला नाही. एवढं भाग्य आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचं हे असणारे पायिक म्हणवण्याचं देवाचं गुणगान. हे कशाला गळ्यात हार पडतात होय? हार पडणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट नाही. सोपं आहे का गळ्यात हार पडणं? अवघड आहे. मी PhD चा अभ्यास करत असताना माझे गुरुजी डॉक्टर रामचंद्र देखणे सर नेहमी सांगायचे, महाराज गळ्यात हार पडणं सोपं नाही. साहेबांची निवडणूक झाल्यानंतर गावातल्या लोकांनी जाहीर नागरी सत्कार ठेवला. हरावर हार, हरावर हार, हरावर हार, हरावर हार. गावातल्या लोकांनी 50 हार घातले तरी साहेबांचा चेहरा काळवंडलेला. मग विचारलं, साहेब आता तरी हसा. अहो 50 हार लोकांनी घातलेत, अजून कसली काळजी करताय? साहेब म्हणाले, महाराज या गावातल्या लोकांनी माझ्याकडनं सकाळी 200 हाराचे पैसे घेतले. सांगायचा विषय, हार सोपा आहे का गळ्यात पडणं? पण भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, काय होईल? अरे तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होईल. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज आम्हाला गाणं जरा अवघड वाटतं, याच्यापेक्षा अजून काय सोपं सांगाल का? याच्यापेक्षाही सोपं आहे. दुसऱ्यांचे गुणदोष आपल्या या कानाने ऐकायचे सुद्धा नाहीत आणि ते ऐकलेले गुणदोष मनामध्ये सुद्धा साठवायचे नाहीत. अभंगाचं 3रं चरण. अनेकांचे काने अनेकांचे काने अनेकांचे काने वा वा. अनेकांचे काने अनेकांचे काने काने अनेकांचे काने अनेकांचे काने अनेकांचे काने गुणादोषी मना दोष गुणदोष मनाना तुझ